वाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी तू खूप खरा आहेस, चांगला आहेस. मला तुला हे सांगायलाच हवं. माझं एका मुलावर प्रेम होतं. जेव्हा आपण त्याचं नाव आदित्य नगरकर. तुझं दुसरं कोणावर तरी प्रेम होतं की आहे? हा अर्थ होता तर तुझ्या मौनाचा. आता मौनात बोलायची टर्न माझी आहे. पण मला स्वतःशीच बोलायचं आहे. तू झोप. मेघना, मला मेघना, आपण दमलोय. या विषयावर नंतर बोलूया. झोप तू.
सॉरी आहे ग, पण गुरुजी आज जरा लवकरच येणार आहेत आपल्याकडे. लक्षात आहे ना पूजा येते म्हणून उठवायला आले तुला. बरं दोघं लवकर तयार होऊन या बरं का. हो. आदित्य, गुड मॉर्निंग. ते माई आल्या होत्या, पूजेसाठी तयार व्हायला सांगितलंय. तयार हो, मी आलोच. घ्या चहा घ्या. ऐक काय बघताय का असे माझ्याकडे? चहा घ्या. बघतोय. काल जास्त सुरेख दिसत होतीस की आज? इश, काय तरीच तुमचं. बस ग जरा. त्या कार्याच्या धावपळीत आपल्याला बोलायला वेळच नाही मिळाला. पण कार्य बाकी छान झालं नाही? सुरेख सुरेख झालं कार्य. चिरंजीव खुशीत आहे. आदित्यच्या मनातच भरली होती हीच. तेच महत्वाचं असतं ग. पण सगळ्यांना नाही लाभत हे भाग्य संजीवनी. टला ट जुळलेले यमक असताना तसे जुळलेले संसार जास्त असतात. हेच माझा माणूस. अशी खून पटलेले मोजकेच आपल्यासाठी. खरं सांग, असं वाटतंय नुकतंच झालंय आपलं लग्न. एकमेकांना जपण्यातली नवाळी तशीच आहे आपली. मुला नातवंडांनी घर भरलं, आपली वय झाली, रुसवे फुगवे झाले, अधूनमधून जीवानी भांडलो आपण एकमेकांची. पण नात्यातला गोडवा वाढतच गेला. पण आज कसं अगदी तृप्त वाटतंय. संजीवनी, काही नवरे आपल्या बायकांना चंद्र वगैरे म्हणतात. पण ते चंद्राच्या कला असतात कमी जास्त होणाऱ्या. तू मात्र कायम कायम पौर्णिमेचा चांदोबा होतीस माझ्यासाठी. काय चाललंय काय आज? अहो कालच तर आपल्या लेकाचं लग्न झालंय आणि तुम्हाला एकदम कविता वगैरे सुचायला लागल्यात. असं नाही, मला असं सांगायचं होतं. पोचलं बरं का माझ्यापर्यंत. तुम्ही ना अगदी मनकवडे आहात. म्हणजे मला जे म्हणायचं होतं ना ते सगळं तुम्ही बोलून टाकलं. चला आता पृथ्वीवर परत या. हो, गुरुजी येतील ना जरा वेळात. आदित्य झोपला असेल ना अजून? उठवलंय दोघांनाही. तयारी करते. या आता तरी चहा घ्या. गार झालाय तो. आणते दुसरा.
इथे जे काही वादळ चालू आहे या खोलीत, त्याची चाहूल या दारापलीकडे कोणालाही लागता कामा नये असं मला वाटतं. पडवेल, नात्याने आता आपण नवरा बायको आहोत है ना. सो या पूजेला बसून आपल्याला भाग आहे. आणि काय? आपण आनंदी आहोत असंही आपल्याला दाखवावं लागेल. मला माहितीये मेघना, ह्या विषयावर विचार करायला आणि बोलायला आपल्याला फार वेळ नाही मिळालाय. आणि आपल्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुश्किल भी है और डेलिकेट भी. पण या क्षणी तरी हसऱ्या चेहऱ्याने घरच्यांना सामोरं जाणं एवढंच आपल्या हातात आहे. मिस मेघना कुडाळकर, let us face it. प्लीज फ्रेश हो. आपल्याला पूजेला तयार व्हायचंय. हो. जय हो बाबाजी. बाबाजी असंच लक्ष असू द्या. तुमच्या कृपेने आमच्या मेघनाचं लग्न पार पडलं, उत्तमरित्या पार पडलं. आनंद. जय हो बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. लक्ष. काय हो, तुम्हाला रडायला काय झालं? अहो तिला आठवण येते लेकीची. सुना सुना वाटते हो तिच्याशिवाय. का आपण तिच्याच घरी चाललोत ना आता. तिला सुखी बघितलंस ना की तुझं रडणं कुठल्या कुठे पळून जाईल बघ. आणि त्यात देसाई म्हणालेच की केव्हाही आमच्याकडे या. 5 मिनिटं जरी तू तिला जाऊन भेटलीस ना तरी तुला बरं वाटेल. अहो मावशी, अहो काय भलत असेल तर सांगता यांना. म्हणे देसाईंनी सांगितलंय केव्हाही या. अहो यांचं डोकं माहितीये ना तुम्हाला. बोऱ्या बिस्तरा घेऊन त्यांच्याकडेच राहायला जातील. अहो त्यांनी बोलवलंय म्हणून काय आपण सारखं सारखं जायलाच हवं का? काकू, अगं आल्यासारखी राहिली असतीस ना 2 दिवस. हो काकू, पण आता सुट्ट्या पण बऱ्याच झाल्यात ना. आणि मेघना नसताना मला चैन नाही पडणार. अहो नाही नाही, जाऊ दे तिला. काकांवर रागवली ती. नाही काका, असं काही नाहीये. नाही नाही, मी समजतो तुम्हालाही कामं असतील. या या या. पण हे बघा, मेघनाकडनं काहीतरी धडा घ्या आणि शिका आयुष्यात. आणि हो, आणि तुम्ही आम्हाला मदत केली. कशात मदत केली? आमचं लग्न कार्य सुखरूपपणे पार पडू दिलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणखीन एक गोष्ट, हा तुमचा आगाऊपणा आहे ना, थोडा कमी करा. आयुष्यात मदत होईल. हा या. अरे आशीर्वाद आशीर्वाद. सांभाळून जा. हो येते मावशी. हो. कडा. चला चला, आता पटापटा तयारीला लागा. अहो तुमच्या लेकीच्या सासरचा पहिला दिवस बघायचा आहे आपल्याला. हा, आनंदी चेहऱ्याने जाऊया. चला बाबाजी. बाबाजी असंच लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्योरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुव. संकीर्णनागाशोधरणं सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः. आता
आचमन करायचं, तीनदा पाणी प्यायचंय, चौथ्या वेळेला तामनात पाणी सोडायचं. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. हातात अक्षता घ्यायच्या. तू हाताला हात लाव ग. मेघना, अगं लाव की हाताला हात. लाजतेस काय? अगं बायको आहेस तो आता त्याची, नीट हाताला हात लाव की. तू तरी गप्प बसला, पूजा चालू आहे ना. म्हणायचं मम मम आत्मनः आत्मनः श्रुती स्मृती श्रुती स्मृती पुराणोक्त पुराणोक्त फल फल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रीत्यर्थम सत्यनारायण सत्यनारायणं पूजनंच पूजनंच अहम अहम करिष्ये. करिष्ये. तामनात पाणी सोडून द्यायचंय. ते नारायणाची मूर्ती वर ठेवायची. आणि आता तुळशी व्हायचे. तुळशी वाहताना मनातल्या मनात विष्णवे नमः असं म्हणायचंय. तू हाताला हात लाव परत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ओम विश्वस्मय नमः. ओम विष्णवे नमः. ओम षट्काराय नमः. ओम भूतभव्य भवत्प्रभवे नमः. ओम भूतभृते नमः. ओम भावाय नमः. ओम भूतात्मने नमः. परमात्मने नमः. मुक्तानं ब्रह्मगते नमः. ओम अव्ययाय नमः. पुरुषाय नमः. साक्षिणे नमः. क्षेत्रज्ञाय नमः. ओम अक्षराय नमः. योगाय नमः. योगविदान्यतरे नमः. प्रधान पुरुषेश्वराय नमः. ओम नरसिंहवपुषे नमः. ओम श्रीमते नमः. ओम केशवाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम केशवाय नमः. आता ताट खाली ठेवायचंय. सत्यनारायण महाराज की जय. आता सगळ्यांनी आरतीला उभं राहायचंय. ती आरतीची थाळी उचला. आता तूही हाताला हात लावायचंय आरती चालू असताना. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा रुणझुणती न पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा. पंचारतियो वाळू श्रीपती तुझ भक्ती भावा. जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा. विधियुक्त पूजनी करीती पुराण श्रवण परिमय द्रव्य सहित पुष्पमाळा अर्पून घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण. जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा.
घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे देवा प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे मुळे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रव्यं त्वमेव सर्वं मम देव देव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सत्यनारायण महाराज की जय. ठेवून द्या आरती खाली. सत्यनारायणची पूजा आज तुमच्या घरात संपन्न होते. तुमच्या सहजीवनाची सुरुवात मंगलमय झाली आहे. पत्नीने प्रेमाने पतिराजांना जिंकायचे असते. आणि पतीनेही पत्नीच्या प्रेमाचा आदर करायचा असतो. तरच तुमचा संसार सुखी होईल. रेशीम गाठी रेशीम